नमस्कार सखींनो, नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर हे माझ्या घरचं देवघर आहे। अशी रेणुका माता विराजमान आहे देवघरामध्ये। हे घट बसलेले आहेत। ही जास्वंदाची माळ घातली आहे मी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया, जास्त वेळ नको घालायला। तर हे ताक घेतलं आहे। ताकामध्ये मी राजगिऱ्याचं कालवलेलं पीठ घातलं त्यामध्ये। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घाला, जिरे घाला, हिरवी मिरची घाला आणि जे ताक आहे आपलं ते त्यामध्ये घालायचं। थोडे मीठ आणि साखर घालायची, त्याला ढवळून घ्यायचं आणि दणदणीत अशी उकळी आणून घ्यायची। तोवर इकडे आम्ही उपासाच्या दशम्या केल्या होत्या आज। तर बघा आपली उपासाची कढी रेडी झालेली आहे। कोथिंबीर जर खात असाल तर कोथिंबीर यामध्ये नक्की घाला। ही रेसिपी तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीसोबत, वरईच्या भातासोबतही खाऊ शकता। चवीला अतिशय छान लागते। एकदा नक्की करून बघा आणि माझे रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।